लास्ट सेशन मध्ये आपण डीएफए बघतोय. कुठले बघतोय आपण आतापर्यंत? सबस्ट्रिंग्सचेच बघतोय आणि ऑर टाइपचे बघतोय. तसंच हा आहे, याच्यामध्ये फक्त रिपीटेड सिम्बॉल्स आहेत. द डिझाइन डीएफए फॉर ऑल स्ट्रिंग ओर ए बी हॅव्हिंग अ सबस्ट्रिंग ए ए ए ऑर बी बी बी. म्हणजे बेसिक स्ट्रिंग तुम्ही कशी ड्रॉ करणार आहे? ए ए ए किंवा बी बी बी. बरोबर. मग आता Q0 वरून तुमच्याकडे दोनच सिम्बॉल आहेत ए बी, दोन्ही प्रोसेस झालेले आहेत. मग आता Q1 ला आलो आपण. Q1 वरून आपण रीड काय केला? ए. प्रोसेस काय झाला? ए. राहिलाय कुठला? बी. तर माझ्याकडे दोन स्ट्रिंग आहेत ना, ए ए ए किंवा बी बी बी. मग ह्यानंतर कुठली मॅच होती? पहिली का दुसरी? म्हणजे इथं आठवी पहिली म्हणून ही खाली ते कुठली मॅच होते? दुसरी. बी बी बी. म्हणजे फक्त त्यातला ऑलरेडी एक बी आलाय, म्हणजे फक्त काय पाहिजे सक्सेस साठी? बी बी. कुठून मिळतात हे बी बी? बी बी Q4 वरून मिळतात, म्हणून हा बी इकडे आला. Q2 ला आले मी. ए ए प्रोसेस झालाय, ए ए रीड झालाय, प्रोसेस पण ए झालाय, राहिलाय कुठलं? बी. आता या बी नंतर परत काय पाहिजे? बी बीच पाहिजे फक्त. मग हे बी बी कुठून मिळतात? Q4. Q3 वरून सगळं प्रोसेस झालेलं आहे. त्यानंतर मी इथं Q4 ला आले. Q4 वरनं रीड काय केलंय? बी. इथे पुढे प्रोसेस पण काय झालंय? बी. राहिलाय कुठला सिम्बॉल? ए. ए नंतर कुठली मॅच होती वरची? ए ए. त्यातला ऑलरेडी एक ए आलाय, म्हणजे पुढे काय पाहिजे? ए ए. सक्सेसचा ए ए कुठून मिळतोय? Q1 वरून. इथून पण ए मिळतो, पण सक्सेस जातोय का? नाही. ए ए सक्सेस कडे जाणारा कुठून मिळतोय? Q1, म्हणून हा ए इकडे. Q5 ला आले. Q5 वरून बी बी रीड केला, प्रोसेस पण बी झालाय, राहिला ए. ह्या ए नंतर परत काय पाहिजे? ए ए. कळालं वैभवी? आपण ह्या ए ए घेतोय, तो Q1 चाच का ए ए घेतलाय? कारण की सक्सेसला जाऊन थांबणारा पाहिजे ए. जर मी इथला गेला तर Q2 लाच थांबेल ना. मग कुठून मिळतोय तो? Q1. कुठला आहे? ए. बाकी सगळे इथे प्रोसेस झालेला आहे. कळालं आपण रिपीटेड सिम्बॉल साठी ऑरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केलेले आहेत? कळालं वैभवी? माझा ट्रान्झिशन टेबल कसा आहे? Q0, Q1, Q2, Q3, Q4, Q5 सक्सेस स्टेट, Q3 ए बी. Q1 वरून कुठे चाललोय ए साठी? Q1, Q4. Q1 वरून Q2, Q4, Q3 काय तर Q3 त्यानंतर Q4 वरून Q1, Q5 आणि इथे सक्सेस स्टेट. मशीनचे डेफिनेशन कुठल्या स्टेट्स आहेत? Q0, Q1, Q2, Q3, Q4, Q5. इनपुट सिम्बॉल ए बी. त्याच्यानंतर एकत्र सेव्ह. मी मशीनची डेफिनेशन का लिहिते? कारण की मी स्किप केली की तुम्ही पण स्किप करता. ती स्किप करायची नाहीये, त्याला पण मार्क्स आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण अजून एक प्रॉब्लेम घेणार आहे सबस्ट्रिंगचा, तो इम्पॉर्टंट आहे, तो पण लक्ष द्यायचा त्याच्याकडे, कारण की थोडासा वेगळ्या टाईपचा आपण घेणार आहे. थांबूया.